आज दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे आंदोलन करण्यात आले। सर्व ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांनी ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकून त्यांनी आपली DSC तहसील कार्यालयात जमा केली आहे व माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे। यावेळी राज्य संघटक सय्यद आयुब सय्यद रसूल, जिल्हा अध्यक्ष गजानन रणखाम, जिल्हा सरचिटणीस विनोद ठाकरे, प्रदीप इंगोले, शेख मोईन, अशोक केंद्रेकर, देविदास इंगळे, हर्षवर्धन गवई, संजीवकुमार लोंढे, शिल्पा चारसे, कल्पना साळवी यांची प्रमुख उपस्थिती होती। अरुण दिपके, TV7 हिंगोली। महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचा, महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचा, हम सब एक है, हम सब एक है। महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचा, महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचा, हम सब एक है, हम सब एक है। मान्य हम सब एक है, हम सब एक है। महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष श्री उगले साहेब यांच्या आधिपत्याखाली आमच्या महाराष्ट्रात संपूर्ण जिल्ह्यात आज संगणकीकरण कामाविषयी आंदोलन पुकारलेलं आहे, बंद आंदोलन आहे। यामध्ये आमच्या सर्व जे महाराष्ट्रात नंतरच्या बॅचमध्ये जवळपास 3200 कर्मचारी आमचे तलाठी यांच्या नवीन नियुक्त्या देण्यात आलेल्या आहे। त्यांना पण लॅपटॉप मिळालेला नाही आणि दुर्भाग्याची गोष्ट ही आहे की आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये जेव्हापासून 2016 पासून संगणकीकरणाचं काम झालं तर तेव्हापासून अजून पहिला पण राऊंड आम्हाला लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर हे मिळालेले नाहीत आणि आम्ही वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा त्याच्यामध्ये काही फायदा झालेला नाही। आज आमच्या 16च्या जर 2016 पासून जर धरलं तर आज 9-10 वर्ष झालेत, अजून बी आमचे 25 ते 30% लोक पहिल्या लॉटमधलेच अजून लॅपटॉप, प्रिंटर मिळालेलं नाही आणि दुर्भाग्याची गोष्ट ही आहे की वरून आमच्या अधिकारी लोकांचा शासन स्तरावर पाठपुरावा असतो संगणकीकरण कामाच्या याच्यात। नैसर्गिक आपत्ती असेल, शेतकऱ्यांची माहिती द्यायची, ऑनलाईनचे कामं असतात तर ते कशाहून करणार। एक आमचा ग्राम महसूल अधिकारी एक लॅपटॉपवर मग दुसऱ्याचे लॅपटॉप घेऊन हे काम करतात। तरी माझी शासनाला विनंती आहे की आमच्या राज्य संघानं जे महाराष्ट्र पूर्ण बंदचं आवाहन केलेलं आहे त्याला सहकार्य करून आमच्या ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी बांधवांना लॅपटॉप व आमच्या सुविधा पुरवण्याची माझी राज्य संघटक या नात्याने त्यांना विनंती आहे। धन्यवाद। तलाठी संघच्या वतीने 28/11/2025 रोजी निवेदन देण्यात आलं होतं की अपुरी साधन सामुग्री असताना सुद्धा तलाट्याकडून जबरदस्तीने कामकाज करून घेतलं जातं। गेल्या 11 वर्षापासून सर्व गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहेत, पण अद्यापही तलाट्यांना लॅपटॉप, प्रिंटरचा पुरवठा झालेला नाही। गोणखनिज असेल, पथकातील कारवाया असतील, कुठलंही वाहन पुरवलं जात नाही आणि गोणखनिज पथकाकडून अपेक्षा केली जाते की त्यांनी गोणखनिज कारवाई केली पाहिजे। कुठलंही पोलीस संरक्षण नाही, म्हणजे थोडक्यात अपुरी साधन सामुग्री देऊन शस्त्रासाठी न देता आपले सैनिक युद्धावर पाठवणं आणि त्याची शरणागती पत्करणं किंवा त्यांना मरण पत्करणं इतपत तलाट्याची दयनीय अवस्था झालेली आहे। एक लॅपटॉप खरेदीसाठी आजच्या बाजारी किमतीप्रमाणे जवळपास 5 वर्षामध्ये 1 लाख रुपये तलाट्याचा खर्च होतो। गेल्या 10 वर्षामध्ये तलाट्यांचे दुसरे लॅपटॉप पर्सनली खरेदी केलेत, म्हणजे एक तलाट्याचा 2-2 लाख रुपयाच्या वर खर्च झाला आहे। आता तिसऱ्यांदा लॅपटॉप खरेदीची वेळ आलेली आहे, तरीसुद्धा शासन जर लॅपटॉप पुरवठा करत नसेल तर संपाशिवाय तलाठी संघटनेला कुठलाही पर्याय शिल्लक नव्हता। सर्वजण इथे ग्राम महसूल अधिकारी संघटना तसेच मंडळ अधिकारी एकत्र येऊन सर्वांनी आपली DSC ही शासनाकडे जमा केलेली आहे। DSC म्हणजे आपण संगणकीकृत सातबारा जी केलेले आहे, तलाठी किंवा ग्राम महसूल अधिकारी सुधारणेनुसार त्यांनी स्वकष्टार्जित कमाईवर लॅपटॉप घेऊन, प्रिंटर घेऊन सर्व शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी हस्तलिखित ते संगणकीकरण करणं असा प्रवास केलेला आहे।